पुढचं उदाहरण सांगतो. एक पेरू कितीला भेटतो? पेरू 2 रुपये 5 रुपये काय असेल. एक ॲपल कितीला भेटतं? एका किलोमध्ये समजा 6 ॲपल आले तर एक ॲपल 10 रुपयाला. एक अननस कितीला भेटतो? अननस. पपई कितीला भेटते? पपई हां एवढी मोठी असते 40 रुपये किलो. हां हे नुसती पपई, नुसतं ॲपल, नुसतं अननस, नुसती केळी विकायची नाही. हे सगळं एकत्र करायचं, व्यवस्थित कापायचं, एका डिशमध्ये ठेवायचं. कितीला भेटतं फ्रूट सलाड? सांगा सांगा नीट सांगा. 40 रुपये. मला सांगा त्याच्यात ॲपल किती असतात हो? एवढीशी फोड अशी पातळ, एकदम पातळ वेफरसारखी. जास्त काय असतं त्याच्यात? कलिंगड, पपई, अननस आणि केळी. कितीचं असेल ते? ते डिश कितीची असेल ॲक्च्युअल कॉस्ट काढली तर? 5 रुपये, 10 रुपये पकडू. 10 रुपयाचे फ्रूट असे विकले आणि जर चिरून विकले तर 10चे डायरेक्ट 40 होतात. काय विकलं पाहिजे आम्ही? काय विकायला पाहिजे? फ्रूट सलाड बनवून विकायला पाहिजे की नाही? आहे की नाही?